नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा राजकीय घडामोडीचा वेध घेणार आहोत जिने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आपण बोलतोय इंडिया आघाडीबद्दल. त्यांचा सुरुवातीचा तो अभूतपूर्व उदय आणि आता त्यांच्यासमोर उभा ठाकलेला मोठा पेच प्रसंग, हे सगळं आपण आज उलगडून बघणार आहोत. आणि हो, हे विश्लेषण पूर्णपणे उपलब्ध आकडेवारी आणि अलीकडच्या निवडणूक निकालांवर आधारित असेल. कुठलाही राजकीय पूर्वग्रह नाही, फक्त फॅक्ट्स. चला तर मग थेट सुरुवात करूया. जुडेगा भारत, जीतेगा इंडिया. 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी ही घोषणा अक्षरशः सगळीकडे घुमत होती. आठवतंय ना? देशातले तब्बल 26 विरोधी पक्ष एका छताखाली आले होते. उद्देश अगदी एकच आणि स्पष्ट होता: सत्ताधारी भाजपला कोणत्याही परिस्थितीत रोखणे. ही नुसतीच एक घोषणा नव्हती, तर ती एका भक्कम राजकीय एकजुटीची ठिणगी होती. पण इथेच एक खूप मोठा आणि रंजक प्रश्न उभा राहतो. राष्ट्रीय पातळीवर एवढं जबरदस्त यश मिळवणारी ही अभेद्य आघाडी प्रादेशिक पातळीवर येईपर्यंत इतक्या कमी वेळात विस्कळीत कशी काय झाली? म्हणजे असं अचानक काय घडलं? आजच्या या विश्लेषणात आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. सगळ्यात आधी आपण त्यांच्या लोकसभेतील यशावर एक नजर टाकूया. 2024च्या निवडणुकांचे आकडे खूप काही सांगून जातात. बघा, भाजपने 400 पारचं मोठं लक्ष ठेवलं होतं, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण इंडिया आघाडीने त्यांना बरोबर 240 जागांवर रोखलं आणि स्वतः मात्र तब्बल 232 जागा जिंकल्या. याचा परिणाम काय झाला? तर गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच भाजपला स्वबळावर नाही, तर मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. ही या आघाडीची खरोखरच एक मोठी ताकद होती, जी या आकड्यांमधून स्पष्ट होते. आता या यशामागे खूपच अचूक स्ट्रॅटेजी होती. आघाडीतल्या नेत्यांनी पंतप्रधान कोण होणार यावरून आपापसात वाद घालण्याऐवजी एकच समान नॅरेटिव्ह सेट केला: संविधान वाचवा. त्यांनी अगदी स्पष्ट करून टाकलं की आम्हाला कुठल्याही एका चेहऱ्याची गरज नाहीये, आमची आघाडी हाच आमचा चेहरा आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याच स्पष्ट भूमिकेनं त्यांना हे यश मिळवून दिलं. पण मग चित्र अचानक बदललं. राज्यांच्या निवडणुकांमध्ये या आघाडीत फूट कशी पडली ते आता पाहूया. राष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी मजल मारल्यानंतर गेल्या 2 वर्षात झालेल्या 11 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर एक विदारक सत्य समोर येतं. इंडिया आघाडीला फक्त आणि फक्त झारखंड, जम्मू काश्मीर आणि केरळ या 3च राज्यांमध्ये सत्ता मिळवता आली. विचार करा, बाकीच्या 8 राज्यांमध्ये त्यांना अक्षरशः दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. हा बदल खरोखरच खूप धक्कादायक आहे. ही फाटाफूट नेमकी कशी आणि कधी झाली याचा घटनाक्रम पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, अगदी जानेवारी 2024मध्येच नितीश कुमार आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर लोकसभेपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रेचा नारा दिला आणि लोकसभेचे निकाल लागताच काय झालं तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे मार्गही वेगळे झाले. म्हणजे प्रादेशिक महत्वाकांक्षांमुळे ही राष्ट्रीय एकजूट पत्त्यांच्या बंगल्यासारखी किती वेगाने कोसळली हे यावरून अगदी स्पष्ट होतं. या सगळ्यामागे एक मोठं कारण होतं, आणि ते म्हणजे क्रेडिट वॉरची सुरुवात. आता हे क्रेडिट वॉर प्रकरण नेमकं आहे तरी काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर प्रादेशिक पातळीवर जे प्रबळ पक्ष आहेत त्यांना आपलं वर्चस्व टिकवायचं होतं, आणि दुसरीकडे काँग्रेसला असं वाटत होतं की आघाडीच्या नेतृत्वावर आणि वाटचालीवर आपलाच वर्चस्व असावा. याच अंतर्गत संघर्षामुळे ज्या नेत्यांनी सुरुवातीला सर्वांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता तेच हळूहळू या आघाडीपासून दुरावले गेले. आता नितीश कुमारांचंच उदाहरण घ्या. इंडिया आघाडीची मूळ संकल्पना त्यांचीच होती. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला नेतृत्वाची काहीतरी महत्त्वाची भूमिका मिळावी अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. पण झालं उलटंच. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी अचानक मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची शिफारस केली. काँग्रेसचं हे वाढतं वर्चस्व आणि स्वतःला बाजूला सारलं जात असल्याची भावना यामुळेच आघाडीचे जनक असलेल्या नितीश कुमारांनी थेट भाजपची वाट धरली. आणि या क्रेडिट वॉरचा पुढचा टप्पा म्हणजे त्यांच्याच अंतर्गत लढत्यांचा बसलेला मोठा फटका. या अंतर्गत वादामुळे त्यांनी किती मोठ्या संधी गमावल्या ते एकदा पाहूया. हरियाणामध्ये प्रस्थापित सरकारविरोधात स्पष्ट लाट होती, हे सगळ्यांनीच पाहिलं. पण जागा वाटपावरून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येऊच शकले नाहीत. तिथे मतांचं विभाजन झालं आणि त्याचा थेट फायदा भाजपला मिळाला. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले, आणि तिकडे बंगाल आणि बिहारमध्ये तर हे मित्रपक्ष चक्क स्वतंत्रपणे लढले. परिणामी त्यांच्या पदरी फक्त निराशा झाली.
आता ह्या सगळ्या गणितात हा 14 आकडा खूपच लक्षवेधी आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, तर तो एका खूप मोठ्या राजकीय चुकीचा ढळढळीत पुरावा आहे. या एका आकड्याने दिल्लीचं संपूर्ण गणित कसं बदलून टाकलं ते आता आपण बघूया. दिल्ली विधानसभेचं हे गणित खरोखरच विचार करायला लावणार आहे. बघा, ज्या 14 जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले ना, तिथे काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मतं ही आपच्या पराभवाच्या फरकापेक्षा जास्त होती. थोडक्यात काय, तर जर हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर या 14 जागा त्यांना सहज मिळाल्या असत्या आणि त्यांची एकत्रित संख्या 36 म्हणजे थेट बहुमताच्या पार गेली असती. पण त्यांनी एकमेकांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजपने 48 जागांसह थेट मैदान मारलं. राजकारणात आकडेवारी कधीच खोटं बोलत नाही. आणि हा घोळ फक्त दिल्ली किंवा हरियाणापुरता मर्यादित नव्हता. केरळमध्ये काँग्रेसने चक्क त्यांच्याच आघाडीतील डाव्या पक्षांचा पराभव केला. तामिळनाडूमध्ये तर एक वेगळंच राजकीय नाट्य पाहायला मिळालं. तिथे के स्टॅलिन यांच्या DMK पक्षासोबत आघाडीत असतानाही काँग्रेसने स्टॅलिन यांच्या कट्टर विरोधकाला म्हणजेच TVK पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र दिलं. अगदी बंगालमध्येही ममता बॅनर्जी पराभूत व्हाव्यात अशीच काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आतून भूमिका होती. यावरून एक गोष्ट लपून राहत नाही, ही आघाडी आता खऱ्या अर्थाने फक्त कागदावरच उरली आहे. आणि म्हणूनच ही आघाडी आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. सध्याचं राजकीय चित्र अगदी स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी आणि के स्टॅलिन यांच्यासारख्या प्रादेशिक दिग्गजांना पराभवाचा मोठा फटका बसला आहे. राज्यांमध्ये भाजपसमोर आता ताकदवान असा सत्ताधारी प्रादेशिक विरोधक जवळपास उरलेलाच नाहीये. एक खूप मोठी राजकीय पोकळी निर्माण झालीय. आणि साहजिकच या पोकळीचा फायदा घेत भाजपचं लक्ष आता बंगालमधील 42 लोकसभा जागांवर लागून आहे, जेणेकरून ते आपलं वर्चस्व तिथे आणखी भक्कम करू शकतील. तर मग आता पुढे काय? यातून मार्ग काय निघणार? उपलब्ध माहिती आणि विश्लेषणावरून असं दिसतं की जर या आघाडीला खरंच तग धरायचा असेल तर त्यांच्यासमोर आता फक्त 2च कठीण पर्याय शिल्लक आहेत. एकतर सर्व प्रादेशिक पक्षांनी आपापले अहंकार आणि मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसचं नेतृत्व बिनशर्त मान्य करावं, किंवा दुसरा मार्ग म्हणजे काँग्रेसने स्वतःहून थोडा कमीपणा घ्यावा आणि प्रादेशिक पक्षांसोबत एक धोरणात्मक सुवर्णमध्य साधावा. या 2 पर्यायांशिवाय त्यांच्यासाठी दुसरा कोणताही सोपा रस्ता सध्या तरी दिसत नाहीये. आणि शेवटी या सगळ्या विश्लेषणातून एक अत्यंत कळीचा प्रश्न उरतो. ही आघाडी आपल्या चुकांमधून धडा घेऊन नव्याने उभी राहील आणि पुन्हा एकदा कडवं आव्हान निर्माण करेल, की 2024ची ती अभूतपूर्व एकजूट आता कायमचीच इतिहासात जमा झालीय? तुम्हाला काय वाटतं? याचा विचार नक्की करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासोबत.